त्याच्या पुढे एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आता नाव काय ठेवायचं प्रोडक्शन हाऊसचं. त्याच्यात तसं बघायला गेलं तर नावं ठेवण्याचा स्वभाव सावनीचा आणि माझा दोघांचाही नाही आहे. पण हे नावं ठेवणं खूप महत्त्वाचं होतं. आणि मग बरेच आमच्या चर्चा झाल्या, भांडणं झाली, पण मग दोघांना तोच एक विचार आला की जे आपण जगभर शोधतो ते बऱ्याच वेळेला आपल्या जवळच असतं. आणि सध्या जसे कपल्स त्यांचा शॉर्ट फॉर्म करून एक हॅशटॅग बनवतात, तर आम्ही म्हटलं तसं काहीतरी करून बघूया. तर सावनीमधला S आणि आशिषमधला A हा एकत्र आला आणि योगायोगाने सा हे उमटलं. आणि साची महती मी तुमच्यासारख्या कलाकारांसमोर सांगणं म्हणजे सूर्याला काजव्याचा प्रकार दाखवण्यासारखं आहे, तर मी त्या बंधात पडणार नाही. पण जसं संगीताची सुरुवात सा स्वरांनी होते, तसंच सा प्रोडक्शनमधला सा हा आमच्यासाठी एकत्र येऊन काहीतरी छान निर्मित करणं हाच आहे. आणि म्हणूनच मोरयाच्या कृपाने, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही सा प्रोडक्शन्स असं प्रोडक्शन हाऊस निर्माण करायला ठरवलं. आणि अजून एक योगायोग म्हणजे खरं तर या सा प्रोडक्शन्सचा पहिला शो हा मागच्या वर्षीच झाला. आणि त्या पहिल्या लाईव्ह शोमध्ये स्वतः पद्मश्री सुरेश वाडकरजी आणि सावनी होते. आणि ते आज स्वतः इकडे आम्हाला आशीर्वाद द्यायला आहेत, त्याच्या एवढं मोठं आमचं भाग्य नाही. सा प्रोडक्शन्सचा मुख्य हेतू म्हणजे विविध प्रकारचे म्युझिक व्हिडिओज, लाईव्ह शोज बनवणं, पॉडकास्ट करणं आणि पुढे मागे एक फिल्म निर्मिती करणं असं पण आहे. आणि आज जसं सांगितलं की आपण एक आज नवीन गाणं घेऊन येतोय, तर लहानपणापासून मी शिवभक्त आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास, त्यांची महती, त्यांची गाथा ही म्युझिक माध्यमातून नवीन पिढीपर्यंत पोहोचावी असं वाटतच होतं. आणि जेव्हा सावनीने मला ही कन्सेप्ट सांगितली की आपण एक सावनी ओरिजिनल्स ते पण छत्रपती शिवाजी महाराजांवर बनवूया, तर आम्ही खूप एक्साइट झालो आणि त्या दिशेने पाऊल आमच्या पुढे गेलं. मी त्याच्याबद्दल जास्त रिव्हील करणार नाही, ते सावनीच सांगेल. आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने आम्ही सा प्रोडक्शन्स तुम्हाला सर्वांना निर्मित करत आहोत. तर सा प्रोडक्शनला खूप खूप आशीर्वाद द्या, प्रेम द्या. थँक्यू सो मच. मला त्यांनी सांगितलेलं की मला सगळ्यांसमोर बोलण्याची फार सवय नाहीये, तर मी 1-2 वाक्यच बोलेन. आपण सगळ्यांनी हिरव्याचे शेड घातलेत म्हणून आपण सगळे साधारण झालेलो आहोत एकाच रंगाचे. पण थँक्यू सो मच. आणि अर्थातच सा प्रोडक्शन्सला खूप शुभेच्छा. पण जसं आपण मगाशी म्हणालो की आपलं नवीन म्युझिक लेबल सुद्धा आपण काढलेलं आहे, तर सावनी तुझ्याकडून त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल. आणि या व्यतिरिक्त आता तू अजून किती किती भूमिका करणार आहेस नेक्स्ट तुझ्या कार्यक्रमात? तू निवेदिका ठेवणार आहेस की निवेदन तूच करणार आहेस? मला तूच अशी आहे कॅमेरामध्ये फुटेज मला देण्यात आहे. येस. सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना प्रेमपूर्वक, आदरपूर्वक नमस्कार. हा क्षण माझ्यासाठी खरं तर स्वप्नवत आहे. माझे आई बाबा आज इथे उपस्थित आहेत, सासू सासरे आहेत, आशिष आहे, शार्वी आहे. त्या सगळ्यांच्या पाठिंब्यावर मी इथे उभी आहे. खरंच हा खूप इमोशनल क्षण आहे, कारण आता जेव्हा मी ही एव्ही बघत होते तेव्हा संपूर्ण प्रवास डोळ्यासमोरनं गेला आणि एकच गोष्ट आठवली आईबाबांनी सांगितलेली, कष्ट करत राहा, काम करत राहा, फळाची चिंता करू नकोस, ईश्वराला समर्पित करशील ते, आणि त्याला जेव्हा तुला त्याचं फळ द्यायचं आहे, आशीर्वाद द्यायचा, तेव्हा तो तुला देईलच. आणि तो मिळाला तरीसुद्धा कार्यरत राहा आणि नेहमी झुकून राहा. हे जे मला आईबाबांनी सांगितलं होतं, जे लहानपणापासून मी त्यांच्याकडे बघून शिकत आले. खूप अडचणी होत्या. सावनी ओरिजिनल्स 18 गाणी म्हणजे आत्तासुद्धा मी बघितलं तेव्हा मला असं वाटलं, अरे एवढं काम घडलं आहे का आपल्याकडनं? कारण खरंच असं काही सिद्ध करण्यासाठी म्हणून केलं नाही, फक्त करत राहिले. पण सतत एक मात्र होतं की कोणीतरी संगीतकार कधीतरी मला गाणं देईल याची वाट न बघता ती ऑपॉर्च्युनिटी मी स्वतःसाठी क्रिएट केली. ते माझ्यासाठी जास्ती महत्त्वाचं वाटतं. आणि त्याला सगळ्यात मोठी साथ
म्हणजे लाईफ पार्टनरशिप आहेच, पण ही जी पार्टनरशिप आहे त्यासाठी खरंच मी पूर्वपुण्य केलं असं मला वाटतं, ज्याचं फळ मला हे मिळालेलं आहे. आणि कुठलीही मुलगी जेव्हा कुठली नवीन स्टेप घेऊ इच्छिते किंवा शकते, त्याचं संपूर्ण श्रेय आधी तिच्या आईवडिलांना आणि नंतर नवरा आणि सासू सासरे यांनाच असतं. कारण सपोर्ट आहे हे बोलणं सोपं आहे, पण ते रोज कृतीत दाखवणं खूप अवघड आहे. आणि खरंच मी खूप भाग्यवान आहे की माझ्या प्रत्येक प्रयत्नाला आशिषनी त्याचं जे आता हे गोड हसू आहे असंच त्यांनी स्माईल करत तू करणी आहे असं करत त्यांनी मला नेहमी साथ दिली. आणि जो फायनान्शियल सपोर्ट लागतो तोही वेळोवेळी दिला. कारण आपल्याला माहिती आहे की कुठलंही चांगलं काम करण्यासाठी एक आपण आपलाच एक स्तर आपला ठरवलेला असतो की ह्याच्या खाली आपण काम नाही करायचं, पण त्यासाठी लागणारी जी आर्थिक गणितं आहेत ती सातत्याने ही गाणी करत राहणं हे खूप चॅलेंजिंग आहे. एखाद दुसरं गाणं ठीक आहे, वर्षाला एखादं गाणं दुसरं गाणं, पण तो स्तर नेहमीच उंचावत राहणं, नेहमी स्वतःला चॅलेंज करणं हे मला आशिषमुळे शक्य झालं. आणि आता त्याचीच पुढची पायरी म्हणून मला असं वाटलं ज्या अडचणींमधनं मी गेले त्यातनं आत्ताही बरेच जण जात असतील, तर त्या सगळ्यांसाठी एखादा उत्तम प्लॅटफॉर्म तयार करावा. एखादा कलाकार बिझनेस कसा करू शकतो हे रसिकांसमोर आणावं. कारण बिझनेस माइंडेड सगळेच असतात आणि असायलाच हवं, पण त्याला जेव्हा कलासक्ततेची जोड असते तेव्हा कदाचित आपल्या हातनं काहीतरी वेगळं होऊ शकतं. आणि त्या कलेच्या प्रेमापोटी सावनी रेकॉर्ड्स ही एक मोठी पायरी मी चढते आहे. आणि ह्या निमित्ताने मी सांगू इच्छिते की माझी गाणी तर अर्थातच त्या लेवलवर रिलीज होतील, पण त्याचबरोबर संगीत क्षेत्रातले नवीन काही करू बघणारे किंवा ऑलरेडी प्रस्थापित असलेल्याही अनेक जणांची गाणी मला ह्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचवता येतील चांगल्या प्रभावीपणे, फारशा मोबदल्याची अपेक्षा न ठेवता. असं एक साधं सोपं प्रामाणिक याच्या मागची भावना आहे. आणि आज त्या रेकॉर्ड लेबलचं पहिलं गाणं, आज योगायोग असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी आहे आज, आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन आज हे पहिलं पुष्प आम्ही सादर करतो आहोत. आणि मराठी संगीत सृष्टीमध्ये हा प्रयोग किंवा हे धाडस याच्या आधी झालं नव्हतं. आणि मी नेहमीच तू मगाशी म्हणलीस तसं थोडंसं प्रवाहाच्या विरुद्ध जायचा थोडासा किडा आहे डोक्यात की काहीतरी वेगळं करूया, स्वतःला चॅलेंज देऊया, काय करू शकते मी, चुकले तरी चालेल पण प्रयत्न करायला मी कधी मागे पुढे बघत नाही. तर अशाच हेतूनी हे गाणं जन्माला आलं आणि आज ते आम्ही लोकार्पित करीत आहोत. आणि आज सुरेशजी इथे उपस्थित आहेत, सगळे तुम्ही दिग्गज आहात, अब्दुल सर, कौशल दादा, नंदेश दादा, सगळेच म्हणजे मंगेश, ऋषिकेश, अभिजित, निहार, सगळेच म्हणजे सगळ्यांची नावं घरचं कार्य आहे. आणि माझे हे सर्व आप्तेष्ट इथे मला नेहमीच त्यांचा प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या सपोर्ट राहिला आहे. मी माझ्या म्युझिक टीमबद्दल आणि व्हिडिओ टीमबद्दल नंतर बोलीनच, पण आज खरंच कृतकृत्य वाटत आहे, खूप छान वाटत आहे, खूप खास क्षण आहे माझ्यासाठी. प्रोडक्शनसाठी मित्र आहे आजीवासन हे जे स्थान आहे आम्हा सगळ्या कलाकारांसाठी मंदिराचं स्वरूप आहे हे. त्यामुळे आवर्जून मला हा सोहळा इथेच करायचा होता, कारण ह्या भूमीचे आशीर्वाद घेऊन आणि सुरेशचे आशीर्वाद घेऊनच मला हा प्रवास करायचा. आणि जोरदार टाळ्यांनी मी मंचावरती निमंत्रित करते पद्मश्री सुरेशजी गाडकर यांना, ज्यांच्या सुरांशिवाय आपल्या ओंकाराला स्वरूप येत नाही असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि मी सावनी आणि आशिष यांना विनंती करते की आपण सुरेशजींचा स्वागत सत्कार करूया.
प्रातिनिधिक ही रेकॉर्ड आपण ग्रामोफोनवरती घेऊया. फोन आणि मोबाईल मोशन हाथ लोगो नीचे आपण स्क्रीनवरती बघूया सुद्धा. एक और एक मोशन लोगो प्लीज. लाईट्स थोडे डिम करता आले तर. नहीं नहीं इधर भी दिखाएंगे अरे पूरा बंद कर मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. मला ती लावणी परफॉर्म करायची होती म्हणण्यापेक्षा सांगायची होती जास्ती. महाराजांची महती एक गायिका आणि नर्तिका म्हणून, नर्तिका हे सेकंडरी येतं त्यात, सांगायची होती. आणि आज इथे अनेक लावण्यवती उपस्थित आहेत. अनेकदा असं होतं की विविध मंचांवर त्यांना कला सादर करायला बोलवलं जातं आणि असे काही मंच असतात हे त्या शृंगारिक लावणी सादर केल्या जात नाही किंवा करू शकत नाही. तर असं मनात एक नेहमी खंत होती की नाही, असं एक गाणं बनलं पाहिजे जे आपण कुठेही सादर करू शकतो. आणि तोही एक ह्या मागचा विचार होता. आणि नंतर आपण लावण्यवतींकडनं ऐकूच की त्यांना कसं वाटलं. आणि आधी वैभव मला काही ॲड करायचं आहे मगाशी जे बोललात त्यात. प्रोसेसमध्ये सुरुवातीला असं झालं होतं की माझी साधी संकल्पना अशी होती की महाराजांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करायची, प्रेम व्यक्त करायची एका नृत्यांकाने, लावणी करणाऱ्या स्त्रीला. तर तशी तिने सुरुवातीला ती पूर्ण लिहिली होती लावणी. पण नंतर काय महाराजांविषयी एखादी गोष्ट करायची म्हटलं की ते धाडस केल्यासारखं सगळ्यांना वाटतं आणि खूप घाबरतच सगळ्या गोष्टी करायच्या असतात महाराजांबद्दल काही करताना असं सगळ्यांना वाटतं. तर तेच म्हणणं काही लोकांचं आलं, हेमंतचं विशेषतः तो, की लावणीचं प्रयोजन आपण काहीतरी दाखवायला पाहिजे असं त्याचं म्हणणं होतं. आणि मला वाटत होतं की ते व्हिडिओमधून दाखवावं. आणि त्याचं म्हणणं होतं की आधी आपण सवाल जवाब असं काहीतरी करूया म्हणजे लावणीचं प्रयोजन कळेल. खरं तर महाराजांविषयीचं प्रेम व्यक्त करण्यासाठी कुठल्या प्रयोजनाची गरज नाही. पण तरी त्या निमित्तानं त्यावेळी आमचं मग थोडंसं झालं त्या याच्यावर हे का लिहायचं म्हणून सुरुवातीचा सवाल वगैरे. पण मग त्यानिमित्तानं लिहून झालं आणि थोडंसं ते अजून मनोरंजक झालं असं मला वाटतं. तर बाकी आता तुम्हाला कसं वाटतं ते जास्त आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. धन्यवाद. गाण्याविषयी मी काय सांगू म्हणजे जस्ट ऑलमोस्ट माझी फक्त पंचायत तिथे झाली की गाणं आल्यानंतर मांडायचं कसं. थोड्या दिवसापूर्वी व्हिडिओ आला होता. सो तो अजून एक डोक्यात असं झालं की आता हे कसं, म्हणजे मी बाहेर आलो घेऊन आणि दिग्दर्शक म्हणून नाव लावलं तर जे आता पोस्टर झालेले ते म्हणजे तो एक रेफरन्स होता. आणि महाराज शेवटला येण्याचं कारण तो व्हिडिओ पण ठरला की मला ते सोपं आणता आलं. आणि मग कसं आणायचं, कसं ते जपलं पाहिजे. घुंगरू म्हणजे माझी अट अशी होती की तिने घुंगरू सोडावे, पण तिने घुंगरू सोडली आणि लावणी केली. सो तिथे ते जिंकलं सगळं तिने. सो अशा कॉन्सेप्ट आम्ही अशा लॉजिकली कुठे काय कसं मॅनेज करता येईल ते केलं. आणि सवाल जेव्हा मोठा विषय होता की मीनवाईल हा तिसरा सब्जेक्ट आहे या गाण्याचा. 2 सब्जेक्ट डिस्कार्ड केले मी आणि नंतर याच्यावर लँड झालो. मग बघता एक दिवशी सहज जयश्री ताई आणि अरुण सर नाईक यांचा सवाल जवाबाचं बघण्यात आलं, कारण लावणीचा स्टडी करत होतो. म्हटलं हे कोणी नाही करत यार, आपण करूयात असं. पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा होता की जिजिरे येतच सवालामध्ये, ते कसं तोडायचं. कारण गाणं मोठं होतं. आता 8 मिनिटाचं गाणं आहे, म्हणजे 15 मिनिटाचं. आमचा मिक्स मास्टर इंजिनियर म्हणतो तू शॉर्ट फिल्म केली असं, गाणं नाही केलं. मग त्याच्यामध्ये याचा मला सपोर्ट आला. मी याला सांगितलं तसं मी माझं याच्यावर पहिल्यांदाच काम आहे, मी लहान आहे त्याच्यापेक्षा.
आणि त्याचा साहित्याचा अभ्यास फार हे आहे. पण मी एखादी गोष्ट सांगितल्यानंतर का हे मला पटवायला त्याला त्रास झाला थोडा, की अरे मला सुचतंय, मला तू लाईन्स दे, आणि मला त्या लाईन्स पाहिजेत ज्या एन्कोडेड असाव्यात, डिरेक्ट नसाव्यात. तर याच्यामध्ये गणिमाच्या स्त्रीला ओटी भरली हा पण एक शब्द होता, पण मला असं वाटलं की शाहीर स्पष्टच का सांगेल, ओळखून दाखव महाराज. तर मी म्हटलं नाही, ती लाईन आम्ही काढून घेतली. पण somehow we just managed to cover the encrypted description of महाराज, की हिला मी देतो पण ती करणार नाही हे मला माहिती आहे, कारण तो मंचच नाही की ती सादर करेल. आणि त्या पद्धतीने त्यांनी मला, आमचं ब्रेन स्टॉर्मिंग झालं आणि त्याने मला 12 लाईन्स दिल्या, त्यातल्या मी 8 घेतल्या आणि somehow ते खूप चांगल्या पद्धतीने झालं. आणि सवाल जवाबाची अशी काही कॉन्सेप्ट आम्हाला करता आली, सगळ्यांना आवडली आणि तुमच्यासमोर आहे. प्रयत्न तर केला आहे तुम्ही. आता कसं आहे, मला तर तुमच्याकडून ऐकायला आवडेल, सुरेशजी आहेतच, अजून दादा आहे, सगळ्या लोकांचं काय मत येते. आता आम्ही आमचं बोलून मोकळं झालो, बोलून आणि करून मोकळं झाले. आता आमचे कान असूच नाही, तुम्ही काय म्हणता त्याच्यावर. पण धन्यवाद. आय होप की तुम्हाला आमचा प्रयत्न आवडला आणि असंच काहीसं पुढे, आय होप म्हटलं, असंच काहीसं पुढे घेऊन येताना मला नाव लावताना अभिमान वाटेल, असंच मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पण काम करता येईल अशी मी आशा बाळगतो. आणि मराठी चित्रपटसृष्टीमध्ये, संगीतसृष्टीमध्ये सेवा करण्याची कार्यकारिणी चालू ठेवेल अशी इथे तुम्हाला ग्वाही देतो. मला तर खूप आवडलं गाणं. मला अगदी जुन्या काळात नेलं तुम्ही. कारण जेवढ्या ताकदीनं त्यावेळेला लावण्या यायच्या, खूपशा लावण्या मी पण गायलं. माझं रेकॉर्ड चांगलं आहे. आणि इतकी छान त्याची चाल केलेली तुम्ही लिहिलंय आणि तुम्ही दिग्दर्शित केलंय आणि कामही केलंय. दिग्दर्शनाचं, नृत्य दिग्दर्शनाचं तुम्हाला ज्ञान असल्यामुळं स्क्रीनवर तुम्ही फार इझिली केलंय ते. म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर असं काही टेन्शन नव्हतं. तुम्ही खूप चांगलं फेस केलंय कॅमेराला. आणि आमची ही लावण्यवती गाणारी मुलगी इतकं छान डान्स करू शकते, पण आज तेही करायला लागतं. आमच्या वेळेला काय करताना कंबर तिथंच राहिली तर मुश्किल व्हायची, म्हणून डान्सच्या भानगडीतच नाही पडलो मी. पण जसं ज्ञानेश्वरीच्या तोंडातनं निघालं की मला वाटतं हा धागा धरून तुझ्या या प्रोडक्शनचं सार्थक करावं, सिनेमा बनवावा याच्यावर. मला आठवत आहे, राम तेरी गंगा मैलीच्या आधी आमचा कुठेतरी सत्कार होता प्रेमरोगसाठी आणि दादू रवींद्र जैन साहेब स्टेजवर गात होते, एक राधा एक मीरा हे गाणं. तर राजसाहेब पुढच्या रांगेत फर्स्ट रोडमध्ये बसले होते, त्यांच्या पाठीमागे मी बसलेलो होतो. मला ते अरे सुरेश ये गाना दादू का ही है? मैंने बोला जी उन्होंने लिखा है, उनका ही है. अच्छा. तर आम्ही मग सत्कार स्वीकारायला वरती स्टेजवर जाताना त्यांनी खिशात हात घातला, 101 रुपया काढला आणि दादूंच्या हातात ठेवला कि दादू तुम मेरी नेक्स्ट पिक्चर कर रहे हो और मुझे टाइटल भी मिल गया इधर तुम्हारा गाना सुनते सुनते, राम तेरी गंगा मैली. तर तो धागा धरून त्या गाण्याचा, एक राधा एक मीरा दोनों ने शाम को चाहा, अंतर क्या दोनों में देखो, एक प्रेम दीवानी एक दर्स दीवानी. तर खरं क्रिएटिव्ह काम असंच होतं. हॉटेलची बुकिंग करून तिथं लिहिलेलं ते पॉप्युलर होईल की ते रुचेल लोकांना याचा काही भरोसा नसतो, पण त्यांना मजा मारायची असते म्हणून ते हॉटेल बुक करतात. गाणं हे
रेस्टरूममध्ये पण सुचतं किंवा एखादा विषय बघितला तर त्यामुळं चावणी तू अत्यंत चांगलं तू डान्सही करतेस, तशी आईबाबांनी एक सुंदर मुलगी या दुनियेत दिली आणि संगीताची विरासत तिला मिळालेली असल्यामुळं आणि सगळ्यात अंडरलाईन करण्याची गोष्ट म्हणजे इतकी गोड आणि इतकी साधी मुलगी आहे ही की तिला या सा प्रोडक्शन ला इतक्या मी शुभेच्छा देतो की तिनं येऊन टी सिरीज आणि सारेगमापर्यंत मजल मारावी अशी देवाजवळ प्रार्थना करतो. विश यू ऑल दी बेस्ट. आणि मी वयाने मोठा असल्यामुळं आता हे झाकलं गेलंय थोडं, पण ते माझं नाही आहे. आज जे आहे ते लावलेलं आहे. तर माझा तुला खूप आशीर्वाद आणि बस. आणि तुम्ही खूप छान काम केलंय आणि तुम्ही जरूर सिनेमावाल्यांचे डोळे उघडाल, ते तुम्हाला जरूर घेतील. नाही घेतले तर मला सांगा. धन्यवाद, नमस्कार मला बोलवल्याबद्दल. आणि आई बाबा सावनीचे आमच्या अगदी प्रेमातली माणसं आहेत, त्यामुळं त्यांच्या लेखीचा हा असा ग्राफ बघताना त्यांनाही खूप धन्य वाटत असेल आणि मी त्यांच्याबरोबर आहे. धन्यवाद, नमस्कार. धन्यवाद सुरेशजी. आज इथे आपल्या संगीत क्षेत्रातले अनेक जाणकार आहेत. ते करता धरता आज मला या निमित्ताने सांगावंसं वाटतं की फक्त हे मराठी संगीत सृष्टीतच होऊ शकतं की एका म्युझिक लेबलचे ओनर दुसऱ्या म्युझिक लेबलच्या ओपनिंगला आलेले आहे. इथेच आपण मराठी माणूस वेगळे आहोत असं मला वाटतं. सो थँक्यू सो मच अभूत सर. सर्वांना नमस्कार. खरं सुरेशजी नंतर मी बोललो बरोबर नाही, पण आज सर्वांचं प्रतिनिधी म्हणून मला बोलायला सांगितलं आहे. माझ्या म्हणजे कौशलला सांगितलं असतं तर त्याचं छान बोललं असतं. ठीक आहे. हा तोच क्रायटेरिया. मी हिरो घातलाय म्हणून मला खूप सुंदर व्हिडिओ, खूप सुंदर गाणं, खूपच सगळं छान आहे. कुठल्या गोष्टींचं कौतुक करायचं सुचत नाही आहे. पण अगदी सुरुवातीपासून सांगायचं तर कविराज खूप सुंदर लिहिलं. मला तेव्हाच लक्षात आलं की सुरुवातीची जी सवाल जबाब नंतर पेरला गेला असावा, पण तो नंतर पेरला गेल्यासारखा वाटत नाही. तर तो खूप छान, ती सुरुवातच खूप सुंदर होते. एक चांगला एक प्लॅटफॉर्म तुम्ही दिला. म्युझिक डिरेक्टरबद्दल काय बोलायचं, सध्या मराठीतला A.R. रहमान झालाय तो. विजय गावंडे हा यशस्वी संगीतकार झाल्यामुळे आमच्यासारख्या संगीतकारांचा काय लॉस झालाय. तर आमचा एक उत्कृष्ट अरेंजर आता आम्हाला मिळत नाही. त्यांनी अजून डिक्लेअर करायचं, पण तो काम घेत नाही. त्यामुळे तो आता सांगतो की नाही, मी माझीच गाणी फक्त अरेंज करतो आणि प्रोग्राम करतो. त्यामुळे आता आमचं फार मोठं नुकसान झालं. पण हरकत नाही, गायक म्हणून आमचा खूप फायदा झाला की आम्हाला एक चांगला संगीत दिग्दर्शक आता लाभलेला आहे. तर विजय खूप सुंदर झालंय गाणं, वेगळ्या पद्धतीचा साऊंड आहे. आता ह्या स्पीकर्सवरती नीट नव्हता येत, पण मला खात्री आहे की ज्या प्रकारे बेस लाईन पुढे ऐकायला येत होती, तर धुरंधर वगैरेकडनं जो काही नवीन साऊंड येतोय तशा पद्धतीचा काहीतरी करण्याचा प्रयत्न करताना ऐकू येतोय. पण खूप छान, चाल खूप सुंदर झालेली आहे. आणि गायिका म्हणून सावनीचं कौतुक काय करायचं, तिने तर आत्तापर्यंत इतक्या सगळ्या भाषांमधलं गाऊन प्रूव्ह केलेलं आहेच. पण प्रेझेंटर म्हणून, म्हणजे आपण त्याला नर्तक म्हणून, नर्तिका म्हणून, मला बघताना असं वाटलं की इतक्या चांगल्या नर्तिकेनी इतकी वर्ष गाण्यात कशाला वाया घालवली. नाही, खूपच छान. आता सगळ्या महाराष्ट्राला प्रश्न पडेल की ही जास्त चांगली गायिका आहे का जास्त चांगली नर्तिका आहे. तर त्यामुळे हे कोडं अजून वाढवत ठेव. पुढच्या प्रत्येक तुझ्या गाण्यामध्ये तुला गावं लागणारच
नाच करावा लागणारच आहे पुढच्या प्रत्येक गाण्यामध्ये, असं महाराष्ट्र तुझ्याकडनं अपेक्षा करणार. त्यामुळे मी जरी उद्या एकविरासाठी एखादं गाणं करायचं ठरवलं तरी सुद्धा सावधी रवींद्रला साईन करताना हा गाशील नक्की पण नाच पण करावं लागेल, अशाच ऑफर्स येण्याची शक्यता आहे. आणि पुन्हा एकदा नवीन प्रोडक्शन हाऊस आणि म्युझिक कंपनी काढल्याबद्दल अभिनंदन, कौतुक आणि ऑल द बेस्ट. फार मोठा भार असतो, कारण इंडिपेंडंट म्युझिक आणि रेकॉर्ड लेवल याच्यामधला फरक हाच आहे की आजपर्यंत तुझी गाणी तुझ्या यूट्यूब चॅनलवरती रिलीज केलीस ती इंडिपेंडंट आर्टिस्ट म्हणून केलीस. आता तुझं ज्या वेळेला लेबल आहे त्यावेळेला तू फक्त इंडिपेंडंट आर्टिस्ट राहत नाहीस, तर तुझ्यावरती जे डिपेंडंट आर्टिस्ट आहेत त्यांची तू एका प्रकारे मालकी घेतेस. आणि तो कारभार जो आहे हा लोकांसाठी करताना लोकशाहीनी चालवत त्याच्यामध्ये हुकुमशाही येणार नाही अशा पद्धतीने चालवण्याची गरज आहे आता रेकॉर्ड लेबल एखादा, तर ते तू करशील अशी माझी अपेक्षा आहे आणि त्यात शुभेच्छा. त्याचप्रमाणे सुरेशजींनी सांगितलेल्या गोष्टीनुसार तू लवकरात लवकर प्रोडक्शन हाऊसमधनं एक फिल्म देखील कर. आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत. संगीत दिग्दर्शक लागला तर आहे, गायक पण आहे. सॉरी फक्त आपलंच कसं सांगायचं. आणि फायनली निर्माते अर्थात सावनी आणि आशिष दोघांचं कौतुक करताना मला एवढंच मी म्हणेन की मला कळत नाही की लकी कोण आहे, नवरा लकी आहे का बायको लकी, की अशी बायको मिळणे की जी एवढ्यामध्ये काय सांगितलं असतं की तिने मला खऱ्या अख्ख्या डायमंडचा अख्खा हार आणा एवढं बजेट दिसतंय मला, आहे की नाही. किंवा जाता जाता एखादी मर्सिडीज हे काय त्याला म्हणतो विकलाच नाही पण निदान इलेक्ट्रिक जी आली आहे ती वगैरे नाही ह्याचं बजेट. आणि गायलेलं गाणं त्याच गायक या गायिकांकडनं ठेवायचं, बदलायचं. आजकाल पांडा मोठा आहे. तर असं काहीही न मागता अय्याकडे मला ना एक आणा हिऱ्यांचा हार असं न सांगता मला ना अय्याकडे एक व्हिडिओ आणि गाणं करायचं आहे अशी असं म्हणणारी बायको लाभणे ही फार भाग्याची गोष्ट आहे. आणि पुन्हा एकदा बायकोचा असा हट्ट आल्यानंतर जाऊ दे ना त्याच्यापेक्षा 2-4 पैठण्या घेऊन टाकून विषय संपव असं न म्हणणारा नवरा आणि व्हिडिओ करायला देणारा इतका खर्च करणारा नवरा मिळणं ही देखील भाग्याची गोष्ट आहे. सो तुम्हाला दोघांचे खूप खूप कौतुक, अभिनंदन, धन्यवाद.